नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती. आज या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद, शिपाई व हमाल अति संभाव्य प्रश्नपत्रिका संचयामध्ये सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ए.के. मोहंती हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी कोणते सूर्ययान तयार केलेले आहे? भारताने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी कोणते सूर्ययान तयार केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आदित्य L1 हे काय भारताने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सूर्ययान तयार केलेले आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मॅग्नस कार्लसन हा कोणत्या देशाचा बुद्धिबळ ग्रँड मास्टर आहे? मॅग्नस कार्लसन हा कोणत्या देशाचा बुद्धिबळ ग्रँड मास्टर आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नॉर्वे या देशाचा आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 2023चा वन्यजीव संरक्षण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? 2023चा वन्यजीव संरक्षण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आलिया मीर यांना 2023चा वन्यजीव पुरस्कार मिळालेला आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 2023ची मिस इंडिया नंदिनी गुप्ता ही कोणत्या राज्याची आहे? 2023ची मिस इंडिया नंदिनी गुप्ता ही कोणत्या राज्याची आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजस्थान राज्याची आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेत समाविष्ट असलेल्या सरनामा हे कोणत्या राज्यघटनेचे अनुकरण आहे? भारतीय राज्यघटनेत समाविष्ट असलेल्या सरनामा हे कोणत्या राज्यघटनेचे अनुकरण आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अमेरिका हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताने बनवलेली INS महेंद्रगिरी काय आहे? नुकतीच भारताने बनवलेली INS महेंद्रगिरी काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे युद्धनौका आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डॉक्टर प्रभा आत्रे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, इंदिरा गांधी यांचा जन्म कोणत्या दिवशी झालेला आहे? इंदिरा गांधी यांचा जन्म कोणत्या दिवशी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 19 नोव्हेंबर 1917 रोजी इंदिरा गांधी यांचा जन्म झालेला आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, रेडिओथेरपी व केमोथेरपी या संज्ञाखालपैकी कोणत्या रोगाच्या उपचार पद्धती आहेत? रेडिओथेरपी आणि केमोथेरपी ही संज्ञाखालपैकी कोणत्या रोगाच्या उपचार पद्धती आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कर्करोगासाठी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताचा अखिल शेरॉन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भारताचा अखिल शेरॉन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नेमबाजी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, झिप्रू या कादंबरीचे लेखक कोण आहेत? झिप्रू या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर संगीता बर्वे हे झिप्रू या कादंबरीचे लेखिका आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आधुनिक महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला कर्नाटक राज्याची सीमा आहे? आधुनिक महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला कर्नाटक राज्याची सीमा आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे दक्षिण. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, उज्ज्वला योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे? उज्ज्वला योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1 मे 2016 रोजी उज्ज्वला योजना सुरू करण्यात आलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये टिपेश्वर अभयारण्य आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नुकतेच चर्चेत असलेली मीनाक्षी कल्याण कोणते खेळ खेळते? नुकतेच चर्चेत असलेली मीनाक्षी कल्याण कोणता खेळ खेळते?
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे फुटबॉल खेळ खेळते, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महसूल वर्ष कधी सुरू होते? महसूल वर्ष कधी सुरू होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1 ऑगस्ट या दिवशी महसूल वर्ष सुरू होते, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, रक्तामधील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो? रक्तामधील कोणता घटक आहे तो ऑक्सिजनचे वहन करत असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लाल रक्तपेशीचे हे वहन करत असतात, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मिलिंद बोकील, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अन्नपदार्थात मिसळलेल्या खाण्याच्या सोड्यामुळे कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? अन्नपदार्थात मिसळलेल्या खाण्याच्या सोड्यामुळे कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जीवनसत्व बचा नाश होतो, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी काढले आहे? इंदुप्रकाश वर्तमानपत्र कोणी काढलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांनी इंदुप्रकाश हे वर्तमानपत्र काढलेले आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झालेला आहे? कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1961 रोजी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झालेला आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालपैकी ब्रिटिश साम्राज्याचा शिल्पकार कोणास म्हटले जाते? खालपैकी ब्रिटिश साम्राज्याचा शिल्पकार कोणास म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड वेल्लेस्ली यांना ब्रिटिशांचा साम्राज्य शिल्पकार म्हटले जाते, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कोणत्या देशात झालेला आहे? औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कोणत्या देशामध्ये झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इंग्लंड या देशामध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ झालेला आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन कुठे भरले होते? 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन कुठे भरले होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कराची या ठिकाणी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कुठे झाला होता? महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कुठे झाला होता? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वडाळा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मिठाचा सत्याग्रह झालेला होता, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतीय विद्यापीठ कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे? भारतीय विद्यापीठ कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1904 रोजी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, टेराकोटा हा प्रकार कशाचा आहे? टेराकोटा हा प्रकार कशाचा आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मातीचा प्रकार आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, दुसरी गोलमेज परिषद डॅश साली भरली होती? दुसरी गोलमेज परिषद डॅश साली भरलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1931 साली, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भविष्य निर्वाह निधी योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे? भविष्य निर्वाह निधी योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1952 रोजी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 2011च्या जनगणना सर्वात कमी शहरी लोकसंख्येचे प्रमाण असलेले राज्य कोणते आहे? 2011च्या जनगणना सर्वात कमी शहरी लोकसंख्येचे प्रमाण असलेले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हिमाचल प्रदेश, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ताप येणे व पोटावर पुळण येणे हे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? ताप येणे व पोटावर पुळण येणे हे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हिवताप, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सुगरणचा खोपा हा कथासंग्रह कोणी लिहिलेला आहे? सुगरणचा खोपा हा कथासंग्रह कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे प्रतिमा इंगोले, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पेरू या देशाची राजधानी कोणती आहे? पेरू या देशाची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लिमा, ही काय आहे? पेरू या देशाची राजधानी आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नुकताच
2023 कोणत्या देशाने महिला फुटबॉल विश्वचषक जिंकलेला आहे? नुकताच ऑगस्ट 2023 कोणत्या देशाने महिला फुटबॉल विश्वचषक जिंकलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे स्पेन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, वंदे भारत रेल्वेच्या डब्याची निर्मिती महाराष्ट्रात कुठे होणार आहे? वंदे भारत रेल्वे डब्याची निर्मिती महाराष्ट्रात कुठे होणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लातूर या ठिकाणी होणार आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, एस.टी. महामंडळाच्या सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? एस.टी. महामंडळाच्या सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मकरंद अनासपुरे यांची एस.टी. महामंडळाच्या सदिच्छा दूत म्हणून निवड करण्यात आलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ला आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, टोमॅटोचा लाल रंग कोणत्या घटकामुळे असतो? टोमॅटोचा लाल रंग कोणत्या घटकामुळे असतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे लायकोपीन या घटकामुळे टमाट्याचा लाल रंग असतो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, इंडियन मिरर या वर्तमानपत्राचे संपादक कोण होते? इंडियन मिरर या वर्तमानपत्राचे संपादक कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे देवेंद्रनाथ टागोर. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.